हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर आजचा हा आपला व्हिडिओ आहे तो लास्ट व्हिडिओ जो पोस्ट केला होता ना की आम्ही रत्नागिरीला विनिताकडे आलेलो आहोत, तर त्याच्याच पुढचा हा व्हिडिओ कंटिन्यूमध्ये होतो आहे. तर थोडा व्हिडिओ खूपच लेट येतो आहे. माहिती आहे की खूप लेट व्हिडिओ येतात, पण काय करणार, स्केड्यूलच इतकं बिझी आहे ना की आणि एकदा जर लिंक तुटली ना की मग ते परत व्हिडिओ बनवायला ना परत मग ते मन होत नाही, त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, स्कूल, त्याचबरोबर ह्याचं खूप सगळी कामं असतात, त्याच्यामधून मग ह्या गोष्टींसाठी टाईमच देता येत नाही आहे. तर म्हटलं आता व्हिडिओ शूट केलेलाच आहे तर तो उशिरा होईना पण अपलोड करावा. तर आता इथे ना आम्ही विनिताकडे गेलो होतो आणि सुची उमंगला घेऊन गेलो होतं. सुची उमंग हे माझ्या नंदेची मुलं आहेत जे ती पुण्याला असतात, तर त्यांनासुद्धा थोडंसं फिरवण्यासाठी आम्ही आलो होतो इकडे बाहेर. तर वन डेमध्ये आम्ही रिटर्न जाणार होतो. तर इथे अशी मेजवानी होती की चिकन होतं, मटण होतं, त्याचबरोबर फिश आणली होती माझ्यासाठी, आईसाठी. तर इथे ना मी आता बांगड्याचं तिखलं बनवते आणि ते फक्त फक्कीमध्ये बनवतात ना, तर खूप कोकणातला हा एकदम मस्त असा ही आमटी होते याची आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर फोडणीमध्ये फक्त आपल्याला लसूण, कढीपत्ता टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायचं आहे आणि कोकम वगैरे टाकायचं आणि आपलं जे लाल तिखट असतं ना, घरगुती मालवणी मसाला किंवा फिश मसाला, तर तो इथे ॲड करायचा आहे. बांगड्यांना चांगलं असं मॅरिनेट केलेलं असतं आपण मीठ, हळद वगैरे लावून. तर आणि मग ह्या तेलामध्ये ना बांगडे सोडायचे आणि त्याचबरोबर तुम्हाला जितकं घट्ट ग्रेव्ही बनवता येईल ना तर तसं ठेवायचं, जास्त पाणी नाही ठेवायचं, नाही तर मग त्याला चव लागत नाही. तो एकदम असं थपथपीत मस्त लागतो खायला आणि इतकं छान होतं ना हे, मला पर्सनली खूप आवडतं. आणि आमच्याकडे जर इमिजिएटमध्ये जर करायचं असेल ना तर असं मस्त असं बांगड्याचं तिखलं केलं जातं. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी. सो आता सगळं जेवण रेडी आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो आहे. सो तुम्हाला दाखवते की काय काय आहे आजच्या जेवणात. चिकन, हे आहे मटण, इथे माझे बांग नाही आहे, हे तिखलं पडेल ना. खाली खेळायला गेले. आणि आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत भाटे बीचला, जे इथे नियर बाय 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर आहे. तर तिथे जातो. त्याचबरोबर झरी विनायक आहे, म्हणजे गणपतीचं मस्त असं डोंगरात नवीन आता मंदिर बांधलेलं आहे, तर ते तिथे दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही बीच एक्सप्लोर करतो. थोडंसं लहान पोरांना तिथे खेळायलासुद्धा मजा येते, थोडासा टाईम स्पेंड होतो. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असं हे बांधकाम केलं होतं. मंदिरामध्ये आलेलो पण दर्शन घ्यायला काय भेटलं नाही, कारण मंदिरच बंद आहे ना. पाय तुझा पोरगा थांब थांब
खेकडा खेकडा अरे घे अजून आहे बारीक बारीक. अरे हे सगळे त्यांचे मग हे काय हे खेकड्यांचंच आहे. आणि समुद्रावर आलं ना की ही आमची माझी ना लहानपणीची आठवण आहे. मला ना हे खेकडे जे बारीक बारीक असतात ना आणि ते असे मस्त ते बिळं तयार करतात आणि अशी त्यांचं ना ते एक मस्त मातीचा असा ना पायांना एकदम छान वाटणारा थर तयार होतो. तर त्याच्यावरून चालत गेलं ना की इतकं छान वाटतं ना. तर आणि ते बघायला सुद्धा ना ती डिझाईन खूप छान वाटते. तर इथे बघू शकता पूर्ण असं खेकडे आहेत ना ते बारीक बारीक पिल्लं असतात ना ते बघा कशी ते भुयार खोळ म्हणजे आतमध्ये जायला खणतात ना तेव्हा ती बारीक बारीक माती बाहेर येते आणि अशी गोल गोल आणि इतकं मस्त वाटतं ना ते बघायला. खोदून पण बघू शकतो. कुठे गेले काय आणि आज आम्ही आलो ना तर इतक्या मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या ना कारण भरती खूप होती समुद्रामध्ये आणि लाटा जवळपास ना बघू शकता किती लांबपर्यंत पाणी येत होतं लाटांचं. त्याच्यामुळे थोडासा समुद्र ह्या टायमाला खवळलेलाच होता आणि इथे मग आम्ही आमच्या सेफ्टी सहित खेळत होतो. मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होती. आम्ही मस्त मस्त व्हिडिओ शूट केल्या, खूप मस्ती केली ह्या टायमाला. आईनेसुद्धा आमच्या खूप एन्जॉय केलं आणि देवेंद्र विनीता आई ह्याला ना खूप म्हणजे मुद्दाम त्यांची मस्ती चालू होती. मुद्दाम पाण्यामध्ये वगैरे हे करत होता. आता ते तुम्ही पुढे बघालच. जा ना. तिकडे लाटा बघ एवढं पाणी नव्हतं यायचं ना मागच्या टायमाला आपण आलेलो. हेच मोठी लाट आली. Oh!
धावत आहे उडा उडा. तर आता वाजलेलं आहे 7:10 आणि आता आम्हाला निघायचं आहे, पण तरी यांचं मन भरत नाही आहे. अजून खूप मजा केली ह्या टायमाला. आम्ही सुद्धा थोडंसं एन्जॉय केला, आईने सुद्धा एन्जॉय केला. ए चला धावत नाही जायचंय. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आता वाजलेले आहेत 7:20. घरी आल्याच्या नंतर आम्ही फ्रेश झालो. 9:30 वाजले आम्हाला सगळ्यांना आंघोळ वगैरे करतपर्यंत. मग जेवलो आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 11. आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला आमच्या गावाला, म्हणजेच मांडव्यामध्ये. तर इथे बघू शकता वरती आई होती. हे लोक ना 4थ्या माळ्यावर राहतात. तर सगळ्यांना मस्त बाय केलं, गाडीमध्ये सामान भरलं आणि मग आम्ही आमच्या प्रवासाला लागलो. तो खूप छान दिवस गेला आजचा. खूप मजा केली आम्ही ह्या टायमाला बीचवरती. खूप साऱ्या रील शूट केल्या, खूप एन्जॉय केला सगळ्यांनीच. पाठवणार नाही. टाटा टाटा. मला पप्पी दे. टाटा कर तिला. टाटा 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 टाटा. मला पप्पी दे. ती आतमध्ये जाऊन बसले ना माई. अरे नाही आता उभा दे. वो दे पप्पी दे. पप्पी दे पप्पी दे. हा दिली दिली दिली. हेच गाल लावतो. बाय. टाटा टाटा. बाय बाय. सुची बस. चला सुची. बाय बाय बाय. बाय कर ना, बाय कर ना, बाय कर ना. अशी पप्पी दे तिला पाहिजे. मला पप्पी दे. अशी पप्पी देते. इथे 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 पप्पी दे. हा झोप आले त्याला. चल जा तू चल. टी 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 टी.